श्री दत्तात्रेयाचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटाचे श्री स्वामी समर्थ मानले जातात. स्वामी महाराजांनी आपल्या अवतार कार्यात अनेक लीला केल्या, अनेकांचा उद्धार केला, अनेकांना सन्मार्गाला लावले. दाभिकांता अंधश्रद्धा यांना धारा दिल्या नाहीत. अनेक उत्तमोत्तम दैवी शिष्यगण घडविले. आजही अनेकांना स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने अद्भुत अनुभव येतात. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे स्वामींचे कालातीत अभय वचन असून अशक्यही शक्य करतील स्वामी, ही भाविकांची अतूट श्रद्धा आहे. श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामी महाराजांच्या 3 दिवसीय स्वामी सेवा कशी करावी? तुमच्या घरामध्ये स्वामी समर्थांचा स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ नक्कीच असेल. स्वामी महाराजांचा स्वामीचरित्र सारामृत हा दत्त जयंती निमित्ताने आपल्याला आपल्या घरामध्ये पठण करायचा असतो. गुरुमौली नेहमी म्हणायचे की ज्या घरामध्ये 108 पारायणे केली जातात, स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाची 108 पारायणे केली जातात, त्या घरामध्ये कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही किंवा त्या घरामध्ये कोणतेही संकट येत नसतात. तुम्हाला शक्य होत नसेल किंवा तुम्हाला 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा करणं जमलं नाही किंवा शक्य झालं नाही, 11 दिवसांची सेवा करणं जमलं नसेल, तर तुम्ही स्वामी महाराजांच्या दत्त जयंती निमित्ताने 3 दिवसांचं पारायण करायचं आहे. म्हणजेच ते कसं, तर तुम्हाला स्वामीचरित्र सारामृतांचा तुम्हाला संकल्पयुक्त सेवा चालू करायची आहे. दत्त जयंतीच्या 3 दिवस आधी तुम्ही ही सेवा करू शकतात. म्हणजे 2 तारखेला तर तुम्ही संकल्प घ्यायचा आहे आणि महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीसमोर बसून तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. श्री स्वामी समर्थ अष्टकम हे सुद्धा म्हणायचं आहे. तारक मंत्राची सेवा करायची, अखंड नामस्मरण करायचं आहे. शक्य असेल तर तुम्ही 11 माळ जप करू शकतात. शक्य नसेल तर तुम्ही 1 माळ जपही केली तरी चालेल. आपल्याला ही सेवा दत्त जयंती निमित्ताने करायची आहे. तर ही सेवा केल्याने तुमच्या मनातील अडचणी, शंका किंवा तुमच्या मनात ज्याही इच्छा असतील त्या सगळ्या पूर्ण होतात आणि आपल्या घरातील अडचणी दूर होतात. ज्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे पठण केले जाते, त्या घरामध्ये तुमच्यात कोणत्याही गोष्टी घडत नसतात किंवा चुकीच्या होत नसतात. तुमच्या घरात नेहमीच सकारात्मक ऊर्जा प्राप्त होत असते आणि महाराजांची अखंड कृपा आपल्यावरती होत असते. म्हणून तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही महाराजांची 3 दिवसाची ही सेवा स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचे 1 ते 21 अध्याय तुम्हाला पठण करायचे आहेत. तुम्हाला समजा खरंच वेळ नसेल, तुम्ही काही कामात किंवा तुम्ही जॉब करत असणार, तर तुम्ही 3 दिवसामध्ये रोज 11 अध्याय पण वाचले तरी आपल्याला दत्त जयंतीपर्यंत आपल्याला स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचा 1 पाठ होत असतो. म्हणून तुम्ही दत्त जयंती निमित्ताने नक्कीच आवर्जून तुम्ही ही सेवा करा. तारक मंत्राची सेवा करा, अखंड नामस्मरणाची सेवा करा. ज्या घरामध्ये अखंड नामस्मरण केलं जातं त्या घरामध्ये कधीही कोणत्याही गोष्टीची कमी पडत नसते. महाराज नेहमी म्हणायचे, जो माझ्या नामाचा नामस्मरण करतो मी त्याला आयुष्यभर जपत असतो. म्हणून तुम्ही नक्कीच महाराजांची नामस्मरणाची ही सेवा तुम्ही करू शकतात. आवर्जून करा. तुम्ही तुमच्या घरामध्ये काही अडचणी असतील, दुःख असेल, सगळ्या गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरातून निघून आणि सकारात्मक ऊर्जा नक्कीच प्राप्त होणार आहे. तर तुम्ही ही सेवा करत असणार तर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींचं पालन करायचं ते बघूया. स्वामींची सेवा मनापासून करावी. स्वामींची पूजा करत असताना आवर्जून पिवळ्या रंगाच्या किंवा पिवळ्या फुलांचा समावेश करावा. तसेच स्वामींना पिवळ्या रंगाचे पेढे अर्पण करावेत आणि प्रसाद म्हणून वाटावेत. तसेच नैवेद्य दाखवताना स्वामींच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. स्वामी महाराजांना स्मरण किंवा दत्त जयंती निमित्ताने त्या गोष्टी दान करा. त्यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोष्टींचा समावेश असल्यास सर्वोत्तम असेल. शक्य असेल तर गुरुवारपासून हे स्मरण तुम्ही दत्त जयंतीपर्यंत सलग 3 दिवस ह्या गोष्टी कराव्यात. 3 दिवस शक्य नसेल तर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा दत्त जयंती दिनाच्या तुम्ही ह्या गोष्टी आवर्जून कराव्यात. तर ही सेवा करत असताना तुम्ही कोणते नियम पाळू शकतात? आपली मनोकामना भगवंत पूर्ण करेल ह्या श्रद्धेने ह्या गोष्टी कराव्यात. अल्पावधीत कोणतीही सेवा परिपूर्ण होत नसते, त्यासाठी सातत्य हवे.
मनापासून सेवा करावी, सेवेत खंड पडू देऊ नये. एकदा संकल्प केला की ती पूर्ण करण्यासाठी शक्य ते सगळे करावे. शक्य असेल तर गुरुवारी स्वामींच्या मठात जावे. जेव्हा शक्य असेल तेव्हा अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. तुम्ही आता करत असलेली स्वामी सेवा कायम ठेवावी. स्वामी आपल्यावर कधी कृपा करतील हे कोणी सांगू शकत नाहीत, परंतु जेव्हा कृपा होते, शुभाशीर्वाद मिळतात, तेव्हा स्वामींचे अनुभव येतात. तेव्हा जीवन अगदी धन्य झाल्यासारखे वाटते. म्हणूनच स्वामींवर अपार श्रद्धा आणि दृढ विश्वास ठेवा. स्वामी नक्कीच शुभ करतील अशी अर्थ श्रद्धा कायम ठेवा. तुम्हाला तर शक्य असेल तर तुम्ही मी संकल्प जेव्हा सेवा करू तेव्हा आपल्याला रोज आपण 1 ते 21 अध्याय पठण करू शकत नाहीत, म्हणून त्यासाठी आपल्या घरामध्ये नेहमी नित्यसेवा केली जावी. नित्यसेवा म्हणजे काय तर आपल्याला रोज क्रमशः 1, 2, 3 पठण करायचं आहे. दुसऱ्या दिवशी आपल्या 4, 5, 6 असं नित्य नियमाने आपल्याला 7 दिवसामध्ये 1 पाठ पूर्ण करायचा आहे. म्हणजेच 1 ते 21 पाठ हे आपल्याला 7 दिवसात पूर्ण होत असतात. म्हणून आवर्जून महाराजांची ही सेवा खूप महत्त्वाची आहे. दत्त जयंती निमित्ताने तुम्हाला शक्य झालं तर नक्कीच नित्यसेवाला तुम्ही सुरुवात करू शकतात. मग नंतर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पूर्ण पठण किंवा पूर्ण अध्याय वाचू शकतात. जमलं तर तुम्ही दत्त जयंतीला नक्कीच ही एक स्वामीचरित्र सारामृत हा ग्रंथ तरी नक्कीच आवर्जून पठण करा. आशा बाळगते की तुम्ही ही सेवा नक्कीच करणार. आजची सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. परत भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.